ब्लाऊज कटिंग करताना एवढा कपडा वेस्ट करण्यापेक्षा याचा पूर्णपणे वापर कशा पद्धतीने करू शकता नक्की बघा. नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता घेतलेली मी इथं साडी आणि ब्लाऊज आहे. या साडीमधला ब्लाऊज कशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता, म्हणजे कोणत्याही डिझाईन साडीमध्ये भरपूर असा ब्लाऊज पीस असतो, त्याचा पूर्णपणे तुम्ही वापर कशा पद्धतीने करू शकता हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि साडीमधून तुम्ही ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कट करू शकता याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा बघितला नसेल तर या व्हिडिओ खाली मी लिंक शेअर करीन, तिथं जाऊन तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता इथं मी साडीमधून हा असा ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही, भरपूर असं मोठ्या प्रमाणात आहे. असा मोठ्या प्रमाणाचा जर ब्लाऊज पीस तुमच्याकडे असेल तर त्याचा पूर्णपणे वापर सुद्धा तुम्ही करू शकता. आता इथं मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आता इथं ब्लाऊज पीस मी डबल फोल्डमध्ये ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडं पेपर कटिंग आहे, ते फक्त ठेवून दाखवत आहे तुम्हाला की तुम्ही अशा पद्धतीनं जर ठेवून घेतल्यानंतर किती हा कपडा उरू शकतो ते मी दाखवत आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे जर मोठा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही असा छोटा मेजरमेंट घेऊन कपडा वेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढाच तुम्ही ब्लाऊज पीस कट करून घेऊ शकता. तुम्हाला साडी जरी खूप मोठी होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीचा मोठा ब्लाऊज पीस कट केला असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही त्याचा पूर्णपणे वापर करू शकता बघा. आता इथं मी अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे आणि हा सुद्धा मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि थोडासा ब्लाऊज पीस कमी होत आहे त्यासाठी मी एक्स्ट्रासुद्धा एक कपडा घेतलेला आहे सेम त्याच कलरचा. आता ब्लाऊज पीससुद्धा खूप मोठा आहे त्यासाठी मग अस्तरसुद्धा मोठा घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता मी अस्तरवरती तुम्हाला पूर्णपणे पेपर कटिंग ठेवून दाखवलं आहे. आता इथं मी जे मेजरमेंट घेतलेलं आहे ब्लाऊजचं 38 साईजचं आहे आणि बाहीसुद्धा बघू शकता तुम्ही, मी छोट्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. पण आता मी या ब्लाऊजच्या बाही आहेत त्या डिझाईन आणि मोठ्या साईजमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मग एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे मी. त्यासाठी मी बाही यानंतर कटिंग करून घेणार आहे आणि माझ्याकडे असे पेपर कटिंग आहे, तेच मी पेपर कटिंग फक्त अस्तरवरती ठेवून मेजरमेंट घेत आहे. अस्तरसुद्धा मी डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि मेजरमेंट जे पेपर आहेत ते व्यवस्थित कशा पद्धतीने ॲडजस्ट होतात त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. आता ही बाही मी नंतर कट करणार आहे, त्यासाठी फक्त अगोदर 4 भाग मी या पद्धतीने ठेवून मेजरमेंट अगोदर व्यवस्थित घ्यायचं आणि त्यानंतरच कट करून घ्यायचं. अगोदर पूर्ण भाग ठेवून घ्यायचे, कशा पद्धतीने ॲडजस्ट होतात त्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पूर्ण अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे, नंतरच कट करायचं. अशामुळे सुद्धा तुमचा कपडा ॲडजस्ट होतो बघा. म्हणजे कमी कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता. आता इथं अस्तरचा भाग मी कट करून घेत आहे. म्हणजे तुमच्याकडं जर अस्तरचा भाग कमी असेल तर तुम्ही अगोदर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे बघा. म्हणजे पूर्ण भाग ठेवून घ्यायचे, मेजरमेंट आखून घ्यायचं, नंतरच कट करायचं. एक एक भाग घेऊन कट करत बसायचं नाही, त्यामुळे आपला टाईमसुद्धा वेस्ट होतो आणि कपडासुद्धा वेस्ट होतो त्यासाठी. आता ते मी छोट्या पिन्स असतात त्या लावून घेत आहे, कारण दोन्ही भाग एकत्र असावेत म्हणून. बघू शकता इथं मी पिन्स पूर्ण भागांना जोडून घेतलेल्या आहेत. म्हणजे कटोरी किंवा कटोरच्या साईडचा भाग हे डबल आहेत, त्यामुळे पिन्स लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने अस्तर कटिंग करून घेतला. आता इथं मेन जो ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे, डबल फोल्डमध्ये घडी ठेवून घेतली आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची. आता इथं पूर्ण जी साडीवरला बॉर्डर आहे त्याचासुद्धा मी पूर्णपणे वापर करणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कपडे ॲडजस्ट करून ठेवून घेते ते. म्हणजे जसा कपडा तुमचा कपड्यावरती ॲडजस्ट होतो त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं. अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाच्या साईडला सुद्धा मी कपडा थोडासा सोडलेला आहे आणि म्हणजे दोन्ही ज्या साडीच्या बॉर्डर आहेत त्या मी साईडला ठेवून घेतलेल्या आहेत, कारण त्यापासून मी
थोडीफार डिझाईन बनवणार आहे त्यासाठी. आता हा ब्लाऊज पीस मी कशा पद्धतीने कट करून घेत आहे बघा. आता हा जो भाग आहे तो मी पूर्ण बाहीच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी घेणार आहे. डबल आहे कपडा, म्हणजे 2 बाही सहज होतात आणि बॉर्डर आहे ती बाहीच्या बाजूला लावणार आहे. आता ही बॉर्डर आहे ती पाठीमागच्या गळ्यासाठी उपयोग करणार आहे. आणि व्यवस्थित कपडा अजिबात वेस्ट न करता व्यवस्थित कपडे ठेवून घ्यायचे, त्याच्यावरती पिन्स लावून घ्यायच्या. बघू शकता इथं मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजचा पेपर घेऊन अशा पद्धतीने पेपर कटिंग करून घेऊ शकता. आता इथं मी घेतलेला कपडा आहे तो म्हणजे पेपर आहे तो 38 साईजचा आहे. आता इथं बघू शकता तुम्ही बाहीसाठी सुद्धा मी डबल कपडा ठेवलेला आहे आणि बाहीसाठी बॉर्डर लागणार आहे, त्यासाठी इथं मी अगोदरही कट करून घेत आहे. आता ही बॉर्डरसुद्धा मी पाठीमागच्या गळ्याला उपयोग करणार आहे. आता या पद्धतीने मी पूर्ण कटिंग करून घेते अगोदर. बाहीसाठी कपडा लागणार आहे त्यासाठी अगोदरच कट करून साईडला करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग पूर्ण भाग कट करून घ्यायचे. आता या भागामध्ये मी बाही बनवणार आहे. म्हणजे मोठ्या साईजचा जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर अगोदर तुम्ही मेजरमेंट करून घ्यायचं की किती भागामध्ये आपण मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याकडे किती भाग शिल्लक उरतो हे पूर्ण मेजरमेंट करून घ्यायचं. त्यानंतरच तुम्ही मोठ्या साईजचा ब्लाऊज किंवा डिझाईन ब्लाऊज बनवू शकता. आता इथं बघू शकता मी पूर्ण भाग कट करून घेतलेला आहे. शिल्लक कपडा अजिबात सुद्धा उरलेला नाही, म्हणजे पूर्णपणे त्या कपड्याचा आपण वापर केलेला आहे. अशा पद्धतीने मी ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता या ब्लाऊजची मी स्टिचिंगसुद्धा पुढे व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि इथं मी अस्तरचा भाग आणि ब्लाऊज पीसचा भाग दोन्ही भाग घेऊन पिन्स लावून घेतलेले आहेत, म्हणजे शिवतेवेळीसुद्धा आपल्याला इझी होतं. भाग इकडं तिकडं होणार नाहीत, व्यवस्थित असेच ठेवले जातात. कोणताही ब्लाऊज जर डिझाईनचा बनवत असाल तर अशा पद्धतीचा मोठा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही पुरेपूर वापर करू शकता. बघा इथे आता मी ज्या बाही घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने प्लेट्स घालून घेणार आहे आणि अशा पद्धतीने बॉर्डर त्याच्या खाली लावणार आहे. आता याचासुद्धा व्हिडिओ नेक्स्ट मी अपलोड करेन. आता यानंतर मी काय केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. अजिबात कपडा उरलेला नाही, त्यामुळे अगोदरच तुम्ही मेजरमेंट घ्यायचं की आपण किती भागामध्ये किती शिवणार आहे त्याचं. आता इथं कमरेच्या बाजूला जो फोल्ड पट्टी असते तीसुद्धा अस्तरच्या कपड्याने घ्यायचं. काच बटनपट्टीसुद्धा अस्तरच्या कपड्याचा वापर करायचा, कारण कपडाच शिल्लक अजिबात उरलेला नाही. आता या पद्धतीने ब्लाऊज कटिंग झालेला आहे. मी थोडक्यामध्ये ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे, कारण याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. पण आता बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जर ब्लाऊज पीस होत असेल तर अशा पद्धतीचा डिझाईनचा ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीने पाठीमागचा गळासुद्धा तुम्ही पूर्णपणे बॉर्डरचा वापर करून छान बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा मोठ्या साईजचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन ब्लाऊज तयार करू शकता, हे मी दाखविले आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.